इतिहासातली महान माणसं आत्मचरित्र लिहायची, पण मग तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांना जर लिहायचं असेल तर आपण आत्मचरित्र लिहू शकतो का? आणि जर हो तर त्याला काय म्हणतात? नमस्कार, मी प्रियंका वशिलामध्ये आपलं स्वागत. आपल्यातल्या अनेकांना आत्मचरित्रावर चित्रपट पाहण्याची आवड असते, पण एका सामान्य माणसाच्या आत्मचरित्रावर चित्रपट हा किती भन्नाट विचार आहे ना. तर सज्ज व्हा आत्म पॅम्फलेटच्या स्वरूपात आशिष बेंडे दिग्दर्शित, परेश मोकाशी लिखित मराठीतील आत्मचरित्र पाहायला. आत्म पॅम्फलेट हे कोणा महापुरुषाचे किंवा ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचं नसून ते आत्मचरित्र आहे चक्क एका सामान्य व्यक्तीचं. महत्वाचा मुद्दा म्हणजे हे आत्मचरित्र चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष बेंडे यांचंच आहे. समाज, जातीवाद, राजकारण या सगळ्याचं चित्र अतिशय मार्मिकपणे पडद्यावर मांडण्याचा दिग्दर्शक आणि लेखकाचा प्रयत्न खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. त्याशिवाय चित्रपटातील प्रत्येक बाल कलाकारांनी आणि इतर कलाकारांनी अभिनय करत चित्रपटाचा आलेख उंचावर नेऊन ठेवलाय. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवणाऱ्या आत्म पॅम्फलेट या चित्रपटाला महाराष्ट्रात मात्र फारच कमी प्रतिसाद मिळाला. तेव्हा 2023 मध्ये प्रदर्शित झालेला प्राईम व्हिडिओवर हा मनाला भिडणारा सिनेमा नक्की बघा. कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वशिला पेजला फॉलो करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.